आज या आजाला सुट्टी नाही बघ. एक्सक्यूज मी, कोण पाहिजे? आज जायचंय. कुणाला भेटायचंय? कुणाला नाही भेटायचं, काम आहे एक कसलं काम आहे? महत्वाचं काम आहे. परमिशन घेतली आहे का? कसली परमिशन? आज जायची परमिशन. नाही घेतली. विदाउट परमिशन तुम्हाला आज जाता येणार नाही. सॉरी. अहो माझं लई महत्वाचं काम आहे. हे बघा, आम्हाला आमच्या नियमांपेक्षा महत्वाचं काही काम नाही. तुम्हाला माहित नाही मी कोण आहे. आमच्यासाठी तुम्ही फक्त एक सिव्हिलियन आहात. टॅलेंट. भैया आधी शांत व्हा बघू. अरे काय शांत व्हा. हा शांत व्हा. मी एनएसएसच्या कॅम्प बरोबर आले. बाकी सगळे आत गेलेत. मी तेवढी मागे राहिली होते. हे बघा आयडी. जाऊ शकता तुम्ही. तेच सांगतोय आम्हाला यांच्या बरोबर आहे. अहो तुम्हाला असं जाता येणार नाही. नाही नाही अहो त्यांच्या बरोबर तुम्ही बाजूला थांबा. साताऱ्यावर आलोय. तुम्हाला असं अहो, जाता येणार जयश्री! नाही. प्लीज प्लीज अहो, जय- चला अहो, जय- प्लीज चला चला प्लीज कोऑपरेट करा. टॅलेंट. हं? अरे इतर आपल्याला बाहेर सोडून आत गेली की. अहो जाऊ द्या ना भैया, आपलंच काम करायला गेली किती. अरे पण तिथं जी काय होतंय ते आपल्या डोळ्याने बघितलं असतं का नसतं. अहो पण ती त्या पोरासंग पळून गेली होती हे सगळ्या पाहुण्यासनी माहिती आहे. कुठं तोंड दाखवायची जागा नाही राहिली. किती बदनामी झाली आहे बघताय ना हो तुम्ही. आज दुसऱ्याच्या भानगडी निस्तरताय. उद्या आपल्या निस्तरायला लागल्या म्हणजे कळल. पालटपणात पोरी असं काहीतरी करून जात्यात आणि नंतर आयुष्यभर आई बापाला मान खाली घालावी लागते. पोरीचं लक्ष थाऱ्यावर नाही. या बोलून दाखवायच्या गोष्टी नाहीत, पण उद्या जर कुणाबरोबर पळून गेली ना म्हणजे मग कळल. अहो आपण पोरावर बंधने घालतोय ते काय त्यांना त्रास देण्यासाठी असते होय. प्रेमापोटीच करतोय ना हो आपण. नाना, तुमचा विश्वास मी कधीच नाही तोडणार. तुमची मान खाली जाईल असं मी कधीच नाही वागणार. काय हो असं काय बघत उभं राहिलाय? काय नाही, काय झालं? बागेश्वरीच्या वडिलांना बघितलंस ना. त्यांचं काय? अगं पोरीच्या एका चुकीमुळं बापाची काय हालत झाली. म्हणूनच म्हणत असते मी, पोरांवर जरा बंधनं घालायची असतात. बरोबर आहे तुझं. अगं इतकी दिवस तू शीतलवर बंधनं घालत होतीस, पण मी तुला विरोधच करत होतो. पण आता तुझं म्हणणं मला पटतंय. अहो पण तुमचा विरोध मला थोडीच होता. शीतलच्या प्रेमापोटीच तुम्ही मला कायम अडवत आलात. अहो पण मला बी वाटतंयच की आपल्या पोरीनं पाखरागत राहावं. पण दुनिया कशी आहे बघताय ना हो. बरोबर आहे तुझं. अगं पुढं काय असं होण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी. अहो म्हणूनच मी म्हणत असते की तिच्या आता लग्नाचं बघूया म्हणून. पण तुम्ही काय मनावरच घेईना. अगं पण तिचं कॉलेज. अहो ते होईलच की लग्नानंतर. आणि हे बघा, आपण वाटल्यास समोरच्यांना सांगू की आमच्या पोरीचं शिक्षण लग्नानंतर पूर्ण होऊ द्या म्हणून. हे बघा, मनानं ठरवलं ना करायचं की मग आपोआप मार्ग निघतोय. बरोबर आहे तुझं. आपण शीतलसाठी चांगली स्थळ शोधू. होय. अहो पण जरा घाई करायला पाहिजे बरं का, नाहीतर बघ पर्यंत दिवस भुरकन उडून जातात. मी एक काम करतो,
मी आता लगेच फोन करतो आणि वधूवर सूचक मंडळात शीतलचं नावच नोंदवतो. हा म्हणजे मग कुठं लवकर स्थळ यायला चालू होतील, नाहीतर लई शोधाशोध करायला लागल. टॅलेंट, आज जायचं काहीतरी मार्ग शोधून काढ. अहो भैया असं नाही जाता येतात. त्या जयश्रीला बी फोन उचलायला काय झालंय काय माहित. आता आत काय चाललंय कसं कळणार आपल्याला? भैया तुम्ही काही काळजी करू नका. अहो काय गडबड होणार नाही. आणि जयश्री आहे की आत. कुठे गेली असेल शितली? अजिंक्यांना तर भेटली नसेल ना? ए रावलप्पी, ए पशा, हिला येण म्हणली का तरी? रावलप्पी ते तिकडं 26 जानेवारीचं प्रॅक्टिस करायचंय. दम खो नको हा? रावलप्पी म्हणजे ಹೇಳ್ತೀನಿ ನೀನು ಏನು ಉಪಯೋಗಿಲ್ಲ ಹೋಗ. विचार हा हो ग म्हणते मला. हा हो ग तू पण का नाही